नमस्कार, मी राजरत्न चोंधे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद राज्यभर उमटले. बीडचं लक्ष अर्थात बीड जिल्ह्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष गेलं, कारण बीड जो की संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तोच संत परंपरेचा जिल्हा. या घटनेमुळं तिथलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं होतं. जर पाहिलं तर या घटनेमुळं राज्याचे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांना त्यांच्या जवळचे वाल्मिक कराड या प्रकरणामुळे मध्ये अडकल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारलेली आहे. बीडचे एसपी सुद्धा बदलले गेलेले आहेत. तरी सुद्धा बीडमधील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीये. 2 दिवसापूर्वी शिवराज दिवटे या तरुणाला जवळपास 12 ते 15 जणांच्या टोळक्याने एकत्र येत अत्यंत निर्घृणपणे जे आहे त्याला अत्यंत मारहाण केली. अत्यंत गंभीर पद्धतीने त्याला जी आहे ती मारहाण करण्यात आली. आणि या प्रकरणाच्या नंतर तुझा सुद्धा आम्ही संतोष देशमुख पार्ट 2 करू अशी धमकी त्याला थेटपणे देण्यात आलेली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत करुणा धनंजय मुंडे आहेत. ताई, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्ते. ते आपण बघतोय की बीडमध्ये संतोष देशमुख प्रकरणानंतर अक्षरशः बीडमधलं वातावरण अक्षरशः ढवून निघाले होतं. बीडमधली गुन्हेगारी कुठेतरी कमी होईल असं वाटत होतं, कारण ज्या पद्धतीने वाल्मिक कराडवरती कारवाई सुद्धा झालेली होती. परंतु आता 2 दिवसांपूर्वी एक प्रकरण आलेलं आहे. शिवराज दिवटे या तरुणाला 12 ते 15 जणांच्या टोळक्यानं मारहाण केल्याचं पुढे आलंय. ताई, काय सांगाल याविषयी? जसं की आपण बघतोय की जे गुन्हेगारी आहे थांबण्याचा नाव घेत नाही. तो मी अगोदर पण सांगितलेला, आता पण मी सांगते की जसे ये एक खूप मोठी टोळी आहे हं, आणि जसे धनंजय मुंडेंनी मागणी केली आहे, अगोदर पण मागणी केली होती, की जे लोकांनी गुन्हा केलेला त्यांना फाशीवर चढवा, फाशीची सजा द्या आणि आता मागणी केलेली आहे, की 8 गुंडे लोकांना आणि तुम्ही मोका लावा. मोका जरी लावला 8 वरती लावला, 80 वरती लावला, 800 वरती लावला. अरे पण ह्यांच्याकडे 8-8, 10-10 हजार असे मुले तयार आहे. गुंड गँग. तुम्ही हं, कुठेपर्यंत हे फुकट की रोटी तोडणार जेलमध्ये आणि पोलीस प्रशासन फक्त हे लोकांच्या मंत्री लोकांच्यासाठी आहे का? आमदार लोकांचे गुंड टोळी सांभाळण्यासाठी आपला प्रशासन नाहीच आहे. हे जनतासाठी आहे. जनताची संरक्षण करण्यासाठी आहे. फक्त पोलीस प्रशासन जे आहे ते फक्त हे आमदार, खासदार, मंत्री हे लोकांचे पाठीमागे फिरण्यासाठी किंवा हे लोकांचे गुंड टोळीला पकडून, उचलून ह्याच्यासाठी नाहीये ना. तर हं. माझं एकच म्हणणं आहे, की हे सगळे लोकांचं एन्काउंटर करा. ताई, जसं आपण बघितलं हे जे शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झालेली आहे, त्यांची धनंजय मुंडेंनीही भेट घेतलेली. तेच आश्चर्य वाटत मला, की तुम्ही जख्म देते हो, तुम्ही फिर मलहम लगाने आते हो. तो ये तो क्या जे हाथी के दाँत दिखाने के और खाने के और, ये तो वैसी बात हो गई। तो इसके ही लोग मारते हैं और इसके ही लोग फिर वापिस से ये आ जाता हैगा मरीज को देखने के लिए, जो फरियादी है उसको देखने के लिए आ जाता है। ये सब ढोंग-धतूरे हैं उसके। तर तुम्हाला असं म्हणायचं का, की ह्या ज्या तरुणाला मारहाण झालेली आहे शिवराज दिवटेला, यामागे धनंजय मुंडेंच्याच लोकांचा हात आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? धनंजय मुंडेचे लोकांचाच हात आहे. तुम्ही बघू शकता, की जे मुलगा आहे, ते वाल्मिक हं, कराड सोबत होता कामासाठी आणि परलीमध्ये फक्त आणि पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये फक्त एकच व्यक्तीची दहशत होती, वो है धनंजय मुंडे. ते खूप हं. मतलब खूप काही मी असं बोलू शकते, की संपली आहे. पण जसं आपण बघतोय आणि जसं मला अगोदरपासून माहीत आहे, की हे लोकांची गुंडे गँग खूप मोठी आहे. ताई, अजितदादांनी ज्यावेळेस पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली, त्यावेळेस सांगितलं, की अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत ते आम्ही सहन करणार नाही. कडक कारवाई करा असे आदेश एसपींना दिलेले होते. हं. तरी सुद्धा तिथं गुन्हेगारी सातत्याने वाढतीये. म्हणजे काही प्रशासनाचा काही वचकच राहिला नाही असं वाटतंय का? बघा कसं आहे, मतलब जिसकी लाठी उसी की भैंस, है ना? हं, आज पंकजा पालवे ताई मंत्री आहे. जरी धनंजय हं, मुंडे नाही राहिला, तो वर्चस्व हं, तो कायम आहे ना मुंडे घराण्याचा तिकडे. हं, तो गुंडेगिरी पण कायम राहणार आणि जसा अजितदादांनी सांगितला,
तो अजितदादा आत्ता पालकमंत्री झालेले आहे बीडचे. पण हं, पुण्याची गुंडेगर्दी संपवू शकले नाही अजितदादा. हं. तो बीडची काय संपवू शकणार? अरे ते तर सोडा, ते गुंडागर्दी तर सोडा. त्यांनी आज धनंजय मुंडेच्या राजीनामा घेतलेला आहे. गेले हं. 2 महिने झाले, तरी पण दुसऱ्या व्यक्तीला देण्याची हिंमत सुद्धा दाखवत नाही तो मंत्रिपदात दुसरे आमदाराला. तो काय गुंडागर्दी संपवणार? मला तर कळत नाही. ते का म्हणजे एखाद्या दुसऱ्या आमदाराला बीडची जिल्ह्याची जबाबदारी का दिली जात नाही असं वाटतं तुम्हाला? मी तो अगोदर पण सांगितलेलं आहे, की जे राष्ट्रवादी आहे, ते पूर्ण धनंजय मुंडेवरती चालते. अ, अजितदादा आहे, पण जे हं. मेन ऑफ द मेन आहे राष्ट्रवादीमध्ये, ते धनंजय मुंडेही आहे. राष्ट्रवादीच्या ला तोडण्याचं काम पण धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. आज मतलब सबसे ज़्यादा धनंजय मुंडे की ही चलती है राष्ट्रवादी में. ताई तुम्ही आज असं म्हणाला होतात बोलताना, की 8,000 ते 10,000 म्हणजे असे गुन्हेगार बीडमध्ये मोकाट फिरतायत. हां, मोकाट फिरताय. तुम्ही बघू शकता. हं, आणि ज्यावेळे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवू नका. मी काय पण हं, बोलू शकते असं लोकांना वाटते. पण हं, पुरावे सुद्धा मी बोलते. मी हं, विदाऊट पुरावे बोलत नाही कोणतीही गोष्ट. तुम्ही अगोदरपासून बघा, हं, निवडणुकीमध्ये हं, किती मोठी गुंड गँग तैनात केली होती. त्या हं, त्या गुंड गँग लोकांसोबत मारहाण करत होती. बूथ कॅप्चरिंग केले होते ते लोकांनी. 10,000 तर मी कमीच सांगितलेले आहेत. त्या 10,000 जरी नाही होते, तो इतका मोठा विजय धनंजय मुंडेने 5 वर्ष असं काय काम केलेलं नाहीये. अरे, लोकांनी बघितलेलं पण नाहीये चुनाव क्षेत्रामध्ये. कशाला लोक 1,40,000 तून निवडून येऊ शकते धनंजय मुंडेला. विचार करण्याची गोष्ट आहे आणि सगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे मीडियावरती. हं, मीडियावरती सगळं काही आहे. की हं, कसं-कसं हे लोकांचे गुंडे लोकांनी अरे एक ऐसा छपरी सा लड़का जो हं, उम्मीदवार है राष्ट्रवादी शरद पवार जी की जो राष्ट्रवादी आहे, त्यांच्या उमेदवार जे होते राजाभाऊ हं, फडजी, हं, हं, त्यांना असं हाकलून असं दंडकशाही करत होता. एक लहान वयाचा मुलगा. असे हं. खूप गुंडे पाडून ठेवलेले आहे हे लोकांनी. हे लोकांची पूर्ण सत्ता संपवावी लागेल बीडमध्ये. ताई तुम्ही असंही म्हणाला होतात, की मुंडे बंधू-भगिनी जे आहेत, म्हणजे तुम्ही पंकजा मुंडेंकडे सुद्धा बोट दाखवलेलं आहे. या दोघांनी जे आहे ते टोळके सांभाळून ठेवलेले आहेत, असा आरोपही तुम्ही केलाय. काय? टोळके म्हणजे टोळ्या सांभाळून ठेवल्यात असा आरोप तुम्ही आज टोळ्या केलेला आहे. हां, टोळ्या आहे ना, टोळ्या आहे. हं, टोळ्या मी स्वतः बघितलेली आहे ह्यांची आणि मी धनंजय मुंडेचं राजकारण पण बघितलेलं आहे. पंकजा पालवे ताईच्या पण राजकारण मी बघितलेलं आहे. तो हं, मी दोघांचं राजकारण खूप बघितलेलं आहे. अगोदर दोघांची टोळी होती. दोनो वेगळे होते. 2009 पासून तो दोघांची हं, टोळी लढत होती. पण आज काय हं, झालेलं आहे, भाऊ-बहीण एक झाले आणि हं, टोळी तसंच आहे. हं, आज Facebookवरती टोळी अलग आहे. Facebookवरती, सोशल मीडियावरती इतके अरे महिला पण बघत नाही हे लोक. इतकी खालची पातळीवर जाऊन गाली, गुप्तार हे करतात. आज जे मी बोलते, हं, माझ्यासारखा बोलण्याचा साहस कोणीही करू शकत नाही. पण हे साहस माझ्यामध्ये कुठून आणताय? मी आज जनतासमोर बोलते. हे लोकांचे जे एकदम नीच खालची पातळीचे जे गुंड प्रवृत्तीचे 5,000 10,000 रुपयासाठी काय पण करणारे, खून पण करणारे लोक असे गुंड टोळी पंकजाताईने आणि धनंजय मुंडेंनी जे ठेवलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये, ते लोकांनी मला बल दिलेला आहे, की जरी 5,000-10,000 रुपयासाठी हे लोक एक महिलाला असं Facebook मीडियावरती, सोशल मीडियावरती घाण-घाण बोलू शकता, गलत-गलत बोलू शकता. तो आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढू शकत नाही. इतके गैरगुजरे नाही आपण. हं. हे हिंमत मला हे लोकांनी दिली आहे आणि आहे ह्यांची टोली. तुम्ही बघा, आज हे जे 8 गए और 80 आएंगे. काय होणार नाही या लोकांच्या. ताई तुम्ही एवढी मोठी टोळी आहे सांगतात 8,000 ते 10,000 आकडा काही कमी नाहीये.
तरी हं. सुद्धा आणि तुम्ही सातत्याने सांगतायत की धनंजय मुंडेंची टोळी आहे, असं तुम्ही सातत्याने माध्यमांमध्ये येऊन विधान करतायत. तरी सुद्धा यांच्यावरती ही जी टोळी आहे, तसं तुम्ही हं. म्हणताय, तुमच्यावरती विश्वास ठेवला आणि सांगितलं की अशा पद्धतीच्या टोळ्या आहेत. तरी सुद्धा मग पोलिस का कारवाई करत नाहीत? पोलीस कारवाई करून वैतागली आहे. किती हं, कारवाई करणार? किती कारवाई करणार? आणि जे पोलीस अधिकारी आता तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी धन्यवाद मानते, की त्यांनी एक चांगले ऑफिसर पाठवलेले आहेत तिकडे आणि ते आपली पद्धतीने करत आहे काम. पण हं, अगोदरचं जरी तुम्ही बघितलेलं आहे, तो जे अधिकारी काम करणारे होते ते ह्यांचे होते. कोणी काम हं. करत नाही होता आणि जे व्यक्तीने काम करणं सुरू केला, तो हे लोक त्यांचे ट्रान्सफर करतात. असं सगळी गोष्टी चालू होती. तर आता नवीन एस-पी आले, त्यांनी अनेक टोळ्यांवरती मकोका लावलेला आहे. गोट्या गित्ते जी टोळी आहे, त्यांच्यावरती सुद्धा मकोका लावलाय. तरी गुन्हेगारी थांबत नाही. मकोकाचा काही फरक अशा गुन्हेगारांना पडतच नाही असं दिसतंय. ऐका, जसे जेलमध्ये मी पण 16 दिवस बीड जेलमध्ये मी राहिलेली आहे. 45 दिवस येरवडा जेलमध्ये राहण्याचं सौभाग्य मला भेटलेलं आहे. धनंजय मुंडेची कृपाकडून. तो मी एकच सांगते, की जेलमध्ये पण जरी हे लोकांना सगळी गोष्टी भेटली, तर आज तुम्ही बीडचे जे लोक आहे, असे युवा पिढी, ते तुम्ही बघू हं, शकता, की असे लोक जे आहेत, ते हं, लोकांना स्वतःच्या घरामध्ये 2 वेळेचं जेवण सुद्धा भेटत नाही. पण हं. जेलमध्ये जरी चिकन, मटण भेटला, तो जेलमध्ये मकोका लावा, 3 वर्ष ठेवा, 2 वर्ष ठेवा, काय प्रॉब्लेम आहे? हे लोकांची पूर्ण फॅमिली हे लोक सांभाळताय. फक्त इतकाही नाहीये. हे लोक जरी गेले, सगळा कन्सर्न पहिले होता. सगळे जे जे काय म्हणताय ना त्याला अग्रीमेंट हं. गुंडे लोकांचे बीच मध्ये आणि जे हे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक अग्रीमेंट असतो, की तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतर तुमची पूर्ण फॅमिली आम्ही सांभाळून घेणार आहे. तर त्यांना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. अशा सगळ्या गोष्टी मी स्वतः घरामध्ये बघितलेली आहे. तो मी हं. इतकी ठामपणे मी बोलते, इतकी मोठी गोष्ट. तर तुम्ही मग आताच म्हटलात, की जे गुन्हेगार जेलमध्ये जातात त्यांना मटण, चिकन अशी पार्टी दिल्या जाते, जेवण हां, दिलं जातं. हां. गुन्हेगारांना अशा व्ही-आय-पी ट्रीटमेंट मिळते का? मिळते, 100% मिळते. मी स्वतः बघितलेलं आहे ना. हं. मी असंच बोलत नाही. स्वतः मी बघितलेलं आहे. कुठे? येरवडा जेलमध्ये बघितलेलं आहे, बीड जेलमध्ये मी बघितलेलं आहे आणि आता माझा एक परिचित होता, ते बीड जेलमध्ये होता. वाल्मी कराड हं. सोबतही होता. 9 हां. दिवस होता. त्यांनी मला पूर्ण सांगितलेली स्टोरी आतमध्येची. ते वाल्मी कराड एक दिन सुद्धा जेलचा खाना खाल्ला नाही त्यांनी. बाहेरून खाना येत आहे आणि ज्यावेळेस मी बीड जेलमध्ये होती, त्यावेळेस हं. पण मला माझे हसबंड रोज खाना पाठवत होते. पण मी एक तुकडा सुद्धा खाल्ला नाही त्यांचा. क्योंकि ज्यावेळेस मला बीड जेलमध्ये टाकला होता, 6 दिवस मी एक अन्नचा दाना सुद्धा खाल्ला नाही होता. मेरे को म्हणजे तुम्हाला चक्कर जे आके मैं गिर गई थी वहाँ हां. पे। तब फिर जेलर साहब ने मेरे को बोला कि नहीं वहीनी साहब आप खाना खाइए, आपको लड़ना है, आपको जीना है तो आपको खाना खाना पड़ेगा। म्हणजे बहुत ज्यावेळी तुम्ही समझाया फिर बीड मैंने खाना हां. खाया। हं, हं. ताई हं. ज्यावेळेस तुम्ही बीड जेलमध्ये होता, तेव्हा मग धनंजय मुंडेंनी तुम्हाला जेवण पाठवलं असं म्हणताय तुम्ही? हां, त्यांनी मला जेलमध्ये जेवण पाठवलं आणि हां. मी रोज बोलत पण होती. त्यांच्या कॉलवरती 20-20 मिनिटं. आणि फोन वगैरे कसा आला मग तुमच्याकडे जेलमध्ये? जेलमध्ये तर तुम्ही होतात. मग ते मोबाईल कोणते त्यांचे व्यक्ती जे वाल्मिक कराड आहे ना, त्यांचा मुलगा बाहेर येऊन हं, कॉल आतमध्ये पाठवून त्यांच्या कॉलवरती आणि जरी माझी खोटी गोष्ट आहे हे, मी जी हं, बोलते हे जरी याच्यामध्ये एक सुई की टोक जितका जरी खोटा आहे, तर माझा हं. नार्को टेस्ट करा या गोष्टीसाठी. रोज 20 मिनिटासाठी 16 दिवस मी दररोज बोलत होती धनंजय मुंडेसोबत. म्हणजे वाल्मिक कराडच्या मुलाच्या मोबाईलवरून तुमचं धनंजय मुंडेंशी बोलणं हां, व्हायचं. ते आतमध्ये पाठवत होता कॉल, म्हणजे मोबाईल हां. त्यांच्या मोबाईलवरती माझं बोलणं होता और ये अभी भी वाल्मीकि कराड को भी ये ट्रीटमेंट चालू है. हां. ताई असं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही असा आरोप केला होता, की धनंजय मुंडेंनीच तुम्हाला जेलमध्ये पाठवलं. मग तेव्हा असं हं. काय बोलणं व्हायचं? त्यांना हे बघायचं होतं, की जे मी ते तलाकच्या पेपरवरती त्यांना साइन करवायला पाहिजे होती, की तू माझी लिव्ह इन रिलेशनमध्ये होती.
तू माझं नाव लावणार नाही. हे 2 गोष्टी त्या कन्सेंट टर्ममध्ये होती. जे आमच्या हं, हं. हायकोर्टाच्या पिटिशन आहे. अजून 3 करोडची डीडी तिकडे अडकलेली आहे. मला 50 कोटीची ऑफर होती. 18 हं, कोटी कोर्टाच्या समोर आणि बाकीचे बाहेर देणारे होते कॅश. पण माझ्याकडे माझं दुर्भाग्य असं आहे, की माझ्याकडे पैसे सांभाळण्यासाठी कोणी नाहीये. माझ्या हं, फॅमिलीच्या लोकांनी, माझे आई-बाबा नाहीये, माझे भाई-बहीण आहे. ते लोकांनी माझ्याकडून रिलेशन एकदम संपवून टाकलेलं आहे. ज्यावेळी धनंजय मुंडेंनी मला जेलमध्ये टाकला, त्या लोकांना भीती दाखवली, की जरी तुम्ही हं, त्यांना त्या पम्मी के लिए तुम लोगों ने कुछ बोला, तो मैं तुम्ही लोकांना पण मी जेलमध्ये टाकणार. तो हं. त्या लोकांनी त्या वेळेपासून मला ब्लॉकमध्ये टाकलेला आहे नंबर. आणि अजून माझी बोलणं सुरू झालेला माझी एक छोटी लहान बहीण आहे, तिच्यासोबत. पण नाही तर सगळ्यांचा आज नंबर ब्लॉक लिस्टमध्ये आहे. तो असंच ह्यांनी हे सगळं कट कारस्थान केलेलं आहे धनंजय मुंडेंनी. अच्छा. ताई तुम्ही ही केस जिंकल्याच्या नंतर आता जो तुमचा फॅमिली कोर्टाने जो निर्णय हं, दिलेला होता, हं. ती केस तुम्ही जिंकल्याच्या नंतर, त्यानंतर तुमचं काही धनंजय मुंडेंशी वगैरे बोलणं वगैरे झालंय का? बोलणं वगैरे झालेलं आहे. त्यांनी मला हं, एकच गोष्ट त्यानंतर ज्यावेळी माझ्या कोर्टाचा निकाल लागला, मला तर माहीत पण नाही होतं, की इतकी मोठी माझी विजय झालेली आहे. हं, पण हे सगळी गोष्टी बघून माझा जे पूर्ण खुशी आहे, जे माझ्या हं, खुशी मराठी में कुछ क्या बोलते हैं उसको आनंद. माझा हं, पूर्ण आनंद जे आहे मी मीडियावरती काढलं. हं, लोकांमध्ये काढलं मी. माझं जे हं, दुःख आहे ते पण मी मीडियावरती काढत होती. Facebook, Instagram हे ते हं, सगळ्या चॅनलवरती. तो माझं हं, खुशी पण मी माझा आनंद पण मी मीडियावरती काढला. हं, त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी माझ्या बोलण्यामध्ये आली, जे खरी-खरी आहे. त्या हं, बोलण्या करून धनंजय मुंडेंनी मला एकदा कॉल केला आणि त्यांनी मला 18 तुकडे करू तुझे, अशी मला हं, धमकी दिली. हं. तर मी त्यांना सांगितलेलं आहे, की तू जरी एक बापाची औलाद आहे, तो 18 सोडा तू माझे एक केसाला जरी तू धक्का लावून मला दाखवा. मला आता नाही पण त्यांनी आपले मला आपली जानची, आपल्या प्राणची काहीही मला भीती नाहीच राहिली आहे. काहीच नाही राहिली. त्यांनी तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली म्हणताय. मग तुम्ही तक्रार का नाही केली? केली आहे ना तक्रार. हं, तक्रार केली आहे. हे लोकांचे गुंडे लोक आणि तक्रार करून काय करणार? आज हं, ह्यांचे गुंडे लोक असे 2 कोटीचे गुंडे एकदम 500 रुपट्टीमध्ये दिवस-रात्र जगणारे, काम करणारे ड्रायव्हर असे मतलब कुत्रा सुद्धा मुतणार नाही, ज्यांच्या तोंडावर असे लोक मला घाण-घाण बोलताय. मला कॉल करून धमकी देताय. सगळी मी एनसी केली आहे. पण हं, धनंजय मुंडेची पूर्ण कॉल रेकॉर्डिंग मी कोर्टामध्ये दाखवणार आहे. कोर्टात कितीही जरी केला, तो न्याय तो मला कोर्ट देणार आहे. हं, हं. तर आपण बघतोय की जे मुंडे बंधू-भगिनी अर्थात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकमेकांच्या विरोधात लढले. तेच हं. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आज अजित पवार बीडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळेस एकमेकांशी बोलताना हसत-खेळत दिसून आले आज सगळे. हां, तो दोघी एकच आहे ना अजून. आता हं, एकच आहे. मी अगोदर हं, सांगितलेलं आहे, एका मंत्रिपद जरी गेला, तो एक तो आहे ना. त्याच्यासाठी गुंडागर्दी चालू आहे लोकांची आणि असंच चालत राहणार. पंकजाताईच्या सुद्धा हे मंत्रिपद जायला पाहिजे, तरी गुंडगिरी संपणार. म्हणजे पंकजा मुंडेंचा सुद्धा म्हणजे गुंडगिरींना असा पाठिंबा आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? पाठिंबा तो आहेच. मी हां. बघितलेला आहे स्वतः घरामध्ये. हं, आणि पंकजाताई पण कोई दूध की धुली नाहीये. हं, कितना 2,000 कोटीच्या चिक्की घोटाळा केलेला आहे. सगळे पेपर माझ्याकडे पण होते. धनंजय मुंडेंनी हं, माझ्याकडे ठेवले होते. पण हं, जे अंजलीताई दमानियाकडे घेऊन गेले होते एकदा. हं, त्यांना मुद्दा उचलून धरण्यासाठी घेऊन गेले हं, होते एकदा. नाही तर माझ्याकडे ते सगळे पेपर होते. 2,000 कोटीच्या चिक्की घोटाळा त्यांनी केलेला कोणची खरी छबीचा कोण नेता आहे मला एक कळवा तुम्ही. कोण नेता आहे खरी छबीचा? हं, आणि असे हं, 2-2 हजार कोटीचे चिक्की घोटाळा करणारे, असे भ्रष्ट धनंजय मुंडे सारखे असे शेतकरी घोटाळा करणारे, पीक विमाचा घोटाळा करणारे, जसं की अंजलीताई दमानी यांनी आज काढलेला आहे त्यांचा घोटाळा. तो असे घोटाळा करणारे जरी मंत्री राहिले, तो असंच गुंडे प्रवृत्ती पैदा होणार. क्योंकि हे लोकांचं संरक्षण कहते हैं ना कि शेर का संरक्षण एक नेता जो होता है वो शेर होता है. ये मैं हं, बोलूँगी. ऐसे
हम्म, कोई साधारण व्यक्ति नेता नहीं हो सकता, एक शेर ही नेता हो सकता है. पर आज के जमाने में शेर का जे संरक्षण करणारे आहेत ते कुत्रे आहे. कुत्र्याकडून हे लोक आपला संरक्षण करून घेतात. ते खूप मोठी गोष्ट आहे. हम्म, आणि आज हे जो नेता, मंत्री, आमदार, खासदार आहे, ते कोणी आपले हम्म, बाप नाहीये, आपले नौकर आहे. तरी पण हम्म, आपण असे डोक्यावरती ठेवताय ते लोकांना. त्याकडून हे लोकांना माज आहे. आणि आज पंकजाताई परलीची आमदार आहे, तरी पण कोणतीही गोष्टीवरती एक शब्द काढत नाही. तो कशासाठी हे लोकांना आमदारकी पाहिजे? कशासाठी हे लोकांना मंत्री द्यायचे आहे? कशासाठी? क्वेश्चन हम्म, मार्क आहे. आज हम्म, आमदारकी, खासदारकी कसे लोकांच्यासाठी पाहिजे? आज जसे आमचे पूर्ण अगोदरचे राजे महाराजे होते, हम्म, स्वतः जीवाची बाजी लावून, जसे हम्म, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आमचे जितके भी राजा महाराजा, राजा अशोक, महाराणा प्रताप सिंह, खुद घोड़े पे आगे रहते थे, सेना पीछे रहती थी। पर आज ऐसा है कुत्तों की टोली आगे है, हमारे जो राजा है वो पीछे रहते हैं, घरों में घुसे रहते हैं, बंबई में ऐश मौज करते रहते हैं, चुनाव क्षेत्र में तो दिखते भी नहीं है. हम्म. ताई, जसं आपण बघितलं की आता पालक म्हटलं तर आता मायबाप सरकारच आहे. बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अजित पवारांनी घेतलेली आहे. आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ज्या हं. बीडमधल्या परळीमध्ये एक घटना घडली, शिवराज दिवटेला जी मारहाण झाली, तरी सुद्धा अजित पवारांनी त्याची भेटच घेतलेली नाहीये. बीडमध्ये येऊन सुद्धा पालकमंत्री असताना, पालक असताना सुद्धा. कसं जाणार ना? त्यांना माहिती आहे, की धनंजय मुंडेचे लोकांनी हे केलेलं आहे आणि तिकडे गेले, तो मीडियावरती सांगणार, त्या व्यक्तीला काय तोंड दाखवणार? हे सगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी त्या गेले नाही. ताई आणि हे तुम्ही लोकांना आज मुख्यमंत्र्यां आहे ना हां, हां. जनताची काहीही पडली नाहीये. ताई तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा एक पत्र लिहिलेलं आहे. नेमकं या पत्रामध्ये काय? कोणतं पत्र? तुम्ही मुख्यमंत्र्यांना कारवाई करा असं या संदर्भामध्ये तुम्ही एक पत्र लिहिलेलं आहे. सध्या अशी चर्चा आहे. मी तो त्यांना 2-3 पत्र लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये मी एकच मागणी केलेली आहे, की तुम्ही मला वेळ द्या हं, भेटण्यासाठी. क्योंकि मला तुम्हाला हे लोकांचं जे ओरिजिनल तोंड आहे, ते हं, दाखवायचं आहे, की धनंजय मुंडेसारखे लोकांना तुम्ही कशाला हे पद देताय? पंकजाताईसारखे लोकांना 2,500 2,000 कोटीचा त्यांनी घोटाळा केला होता. चिक्की घोटाळा, छोटे-छोटे लहान मुलगा-मुलगीच्या चिक्की खाऊन आणि तरी पण तुम्ही मग हे आपला एम-एल-सी दिली. नंतर तुम्ही मंत्रिपद दिला. अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये काय चाललंय? एक तरफ तुम्ही बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ, लाड़की बहन, ना ये ना वो सब चालू है तुम्हारा, पर महिलाओं के लिए कोई संरक्षण नहीं, कोई वो नहीं. पर ऐसे-ऐसे लोगों को आप मंत्रिपद देते हो. असे लोकांना तुम्ही जरी मंत्रिपद दिला, असे लोकांना तुम्ही भ्रष्ट लोकांना तुम्ही सत्तामध्ये ठेवला, तो कसं महाराष्ट्राच्या विकासची अपेक्षा आम्ही ठेवू शकतात? ठेवू शकत नाही. ते ज्या पद्धतीने पहलगाममध्ये हल्ला झाला, भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. हं. पाकिस्तानमध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला चढवला. पाकिस्तानमधले जे दहशतवादी तळ होते, तिथं हल्ला चढवला. 9 ठिकाणी हल्ला केला. तशाच पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर सारखंच एक ऑपरेशन बीडमध्ये सुद्धा राबवावं असं सुद्धा तुम्ही म्हणालेले आहात. काय मागणी आहे ही तुमची? मी अगोदर सकाळी सांगितलेलं आहे, की जसं बी सरकारने ऑपरेशन सिंदूर आतंकवादींना संपवण्यासाठी काश्मीरमध्ये केलेलं आहे. तसंच ऑपरेशन जे एक क्रिमिनल लोक आहे आणि हं, जसे गुंड गँग लोक आहे, ते लोकांना हराम की रोटी तोडण्यासाठी मोका-टोका लगाण्याची काहीही गरज नाहीये. ऑपरेशन सिंदूर सारखा एक ऑपरेशन एन्काउंटर करा आणि ज्याच्यामध्ये हे लोकांना संपवा. कोणी पण असू द्या, कोणी हं, पण. क्योंकि आज जे लोकांचा जीना दुश्वार हो गया है. आज आप हं, देखो संतोष देशमुख हत्या प्रकरण झालेलं आहे. उनके बेटे-बेटी को जीना दुश्वार हो गया. तरी पण हं, त्या मुलगीने 83% आणले 12वी मध्ये. खूप कौतुकास्पद हं, गोष्ट आहे. आज माझ्या घरामध्ये जे महाभारत घडली, त्यावेळेपासून माझे मुलगेचे 10th पास आहे माझा मुलगा फक्त. पुढे त्यांनी पढ़ाई केली नाही. त्यांच्या डोक्यावरती इतका परिणाम झालेला आहे. पण आज ती मुलगीने इतकी पढ़ाई केली. आज खूप परिणाम होते परिवारवरती. हे लोक, हं. हे भाऊ आणि पूर्ण जनता महाराष्ट्राची, मी खूप हात जोडून मी कळकळाची विनंती करते.
असे हं. घाणेरड्या लोकांना बिलकुल निवडून देऊ नका, जे गुंड प्रवृत्तीचे लोकांना मोठा आणि पाठबळ देण्याच्या कृत्य करत आहे. क्योंकि आज माझ्या घरामध्ये पण असं झालेलं आहे ना. माझा मुलगा, माझी मुलगी, आमच्या सगळ्यांच्या जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे, उद्ध्वस्त. आज आमच्याकडे काहीही राहिलं नाही. तसंच आज संतोष देशमुख भाऊचे मुलगा-मुलगी, त्यांची बायकोकडे काही राहिलं नाही. आणि असंच आज हे शिवराज दिवटे आहे, त्यांची आई, त्यांची बहीण, त्यांची बायको, त्यांची मुलगी जरी असेल, त्या परिवारावरती काय परिणाम होत आहे, त्या गोष्टीचा हे राजकारणी सत्ताधारी लोक विचार सुद्धा करत नाही. त्याची आग मला चैन पाने देती नहीं है ये आग मुझे, कि ये लोग करके त्या बैठ जाते हैं, ये लोग शराब पी हं, के सो जाते हैं आराम से। हं, पर हं, ऐसे गोर-गरीब लोग कहाँ जाएँगे? कहाँ मरेंगे? आज हं, मेरे पति ने मेरे साथ इतना करा है, मैं तो शराब पी के नहीं सो सकती। हं, मेरे को तो नींद की गोली खाने की भी आदत नहीं है। कहाँ जाऊँ? कहाँ हं, जाके मरूँ? हं, हं. तो ऐसे ही जो लोगों पे अन्याय अत्याचार होता है, उनके परिवार की ऐसे ही स्थिती होती है। इसके लिए ऑपरेशन सिंदूर सारखा महाराष्ट्रामध्ये पण व्हायला पाहिजे. ऑपरेशन एन्काउंटर. डायरेक्ट त्याचं नाव मी ठेवलेला ऑपरेशन एन्काउंटर करा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना पण मी हेच पत्र देणार आहे बुधवारी. ओके. ताई आता बघतोय की आपण बीड जिल्ह्यामध्ये तुम्ही सुद्धा राहिलेले आहात. बीड एक संत परंपरेचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हं, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे आहे परी वैजनाथ ते हं, बीडमध्ये आहे. परंतु आता बघतोय की ह्या प्रकरणामुळे परत एकदा बीडमध्ये जातीय संघर्ष तीव्र होतोय. हं. बीडमधलं जे आहे या प्रकरणाला जातीय संघर्ष आहे. तर या बाबतीमध्ये काय आवाहन कराल तुम्ही जनतेला? मी एकच बोलते, या गोष्टी जाती-पातीची नाहीच आहे. हे जे गोष्टी आहेत, ते सत्ताधारी आणि जे गोरगरीब लोकांचे मदतीची आहे आणि जाती-पाती करून फक्त हे लोक गुंडे लोकांना, सत्ताधारी लोकांना मोठे करण्याचा प्रयत्न करत आहे. क्योंकि मी स्वतः एक स्वराज्य शक्ती सेना पक्षाची अध्यक्षता म्हणून आणि एक सामान्य नागरिक म्हणून मी हे गोष्टी बोलते, की याच्यामध्ये जाती-पातीचं काहीच नाहीये. स्वतःची जातीचे नेते स्वतःच्या समाजावर अत्याचार करत आहे. हे मी सगळं महाराष्ट्रामध्ये बघितलेलं आहे. आज 60% मराठा आमदार आहे. हं, हं, 60% मराठा आमदार आहे. तरी पण आरक्षणासाठी गेले 50 वर्षापासून लढत आहे. काय करते हे 60% मराठा आमदार? कशाला आवाज उचलत नाही? बोला. हां? आणि परलीमध्ये, बीडमध्ये जे गुंडगिरी आहे, त्याच्यामध्ये मोस्ट जे युवक गुंड गँग आहे, ते हं, वंजारी समाजाचे मुलगे ते गुंड गँगमध्ये आहे. हं, त्यांची आईवरती जे गुंड मुलगे आहे, है ना? ते तो पैसेसाठी, दारूसाठी, लडकीसाठी गुंड प्रवृत्ती में तयार होतात. पण त्यांची आई कितीही केसी झाली, पण कोणी आई असा विचार करू शकत नाही, अशी अपेक्षा ठेवू शकत नाही आपल्या मुलगेसाठी, की ती गुंड प्रवृत्ती में परिवर्तन होईल. है ना? हं, तो आज त्यांची आईवर काय परिणाम होत आहे? त्यांची बायकोवर काय डोक्यावरती परिणाम होत आहे? त्यांचे मुलगा, मुलगी, भाई-बहन किती त्रास झेलावं लागते त्यांना. अरे, रोटी ही सब कुछ नहीं होता है. हे लोक असा अग्रीमेंट करताय, की जरी तुम्ही काय केला, कोणती जेलमध्ये तुम्हाला जावं लागला 2-3 वर्ष जाण्यासाठी असं एक ट्रेनिंग दी जाती है इन लोगों को. मैं आपको बताती हूँ, ऐसी हं, ट्रेनिंग दी जाती है कि तुम्हें 2-3 साल के लिए जेल में जाना भी पड़ेगा, तो तुम जाओ, पर तुम्हारा भार तुम्हारे घर को, परिवार को रोटी, दान-पानी हम देंगे, पर रोटी हं, खाने की ये बात नहीं होती है। ये बहुत बड़ा चालू है, बहुत बड़ा। और इसको खत्म करना है, तो मैं एक ही बोलूँगी जनता को कि आपको हं, जात-पात नहीं, आज आप देखो जसा की तुम्ही ये मुद्दा सांगितला, तो आज 60% मराठा आमदार असताना मराठा आरक्षण हं, भेटला नाही. गेले 40 वर्षापासून फक्त लढत आहे आणि हं, मराठा आमदारांनाही जिंकून देतात. हं, और आज जे आहे, आज वंजारी समाज के धनंजय मुंडे हैं, पंकजा ताई है, फिर भी वंजारी समाज के ज़्यादा से ज़्यादा लोगों पे अन्याय अत्याचार हो रहा है।
हम्म, मतलब किसी को भी न्याय नहीं मिल रहा है। आप मुस्लिम एरिया में जाएँगे, मुस्लिम एरिया में नगर सेवक हैं, मुस्लिम के इतने सारे, पर वहाँ पे लाइट, बिजली, पानी, रास्ता कुछ भी नहीं है। यहाँ तक की पोटी जो टॉयलेट, नालिया पण काढत नाही. कचऱ्यामध्ये तुंबलेली नालिया आहे, तिकडे पाणी नाहीये, 2-2 महिने पाणी नाहीये. तो काय केलेला आहे, मुस्लिम नगरसेवक कशाला निवडून दिला होता, की आमचं काम करेल, आपले समाजाचा हम्म, आहे. पण त्यांनी काय केलं नाही, ही सगळी गोष्ट मी स्वतः गली-गुचेमध्ये फिरून मी बघितलेली आहे. तर त्याच्यामध्ये हम्म, जाती काहीच नाहीये. हे फक्त सत्ताधारी लोकांचा गैरवापर आहे. समाज हम्म, समाज का गैरवापर करके और समाज में लड़ाई लगा के कैसे भी करके ये एक 2 प्यादे खड़े करते हैं, या तो हम्म, मराठा जीतेगा या ओबीसी जीतेगा। तो जीतेगा जो भी, तो जीत तो इनकी होएगी। सत्ता में भी राष्ट्रवादी है, विपक्ष में भी राष्ट्रवादी है। हम्म, सत्ता में भी शिवसेना है, विपक्ष में भी शिवसेना है। कहाँ जाओगे? हम्म, मूर्ख जनता हम्म, कहाँ जाएगी? ऐसा इन लोगों का हम्म. सोचना है आज। जनता को मूर्ख बनाने का काम पूरा करा जा रहा है। ताई, आता हे जे प्रकरण झालेलं आहे, संतोष दिवटेंना मारहाण झालेली आहे, हं. तुम्ही त्यांची काही भेट वगैरे घेणार आहात का? बीडमध्ये जाणार आहात का? शिवराज दिवटे, हां, मी जाणार आहे. माझा एक हम्म, कोर्टाचं काम आहे मुंबईमध्ये उद्या, हम्म, और एक हम्म, आंदोलन पण आहे. तो त्या अटेंड करून मी बुधवारी बहुतेक जाणार आहे, भेट घेण्यासाठी. ताई, ताई, खूप खूप धन्यवाद. तुम्ही टॉप न्यूज मराठीशी एवढ्या सविस्तरपणे धन्यवाद. संवाद साधलात.